नमस्कार. स्थूलता, ओबेसिटी, लठ्ठपणा यावर जगभरात अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या संस्थांमध्ये अनेक पॅनलवर अनेक डॉक्टरांथ्रू वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन, वेगवेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन याबद्दल अनेक प्रकारचे विवेचन सुरू असते. कधी रिसर्च पेपरच्या माध्यमातून, कधी टीव्ही न्यूजमधून, कधी प्रसार माध्यमातून, कधी मेडिकल स्टुडंटच्या क्लासेसमधून, तर कधी डॉक्टरांच्या कॉन्फरन्समधून. या प्रकारचा विषय हा ओबेसिटी बद्दल आपण व्यवहारात पाहत असतो. ओबेसिटी हा तसा जर विचार केला तर ज्वलंत प्रश्न आहे. याबद्दल उपाय होणे आवश्यक आहे, याच्यावर चर्चा होणे आवश्यक आहे आणि ही चर्चा आपण यूट्यूबच्या माध्यमातून आणि कॉन्फरन्सच्या माध्यमातून बघत असतो आणि हे अतिशय चांगले लक्षण आहे. मग आयुर्वेदाचा विचार काय ओबेसिटी बद्दल, आयुर्वेदाचं मत काय हे सुद्धा आपण बघणार आहोत. ओबेसिटीच्या अनेक कारणांपैकी एक जे कारण आहे ते कारण म्हणजे गरज नसताना वारंवार खाणे किंवा भूक नसताना खाणे हे महत्वाचं एक कारण आहे. मंडळी बघा, दोन प्रकारच्या भूक प्रत्येक व्यक्तीस असतात. एक म्हणजे ट्रू हंगर, म्हणजे जी खरंच भूक लागते. ही भूक केव्हा लागते? ज्यावेळेस आपले पोट भरलेले असते आणि पोट भरल्यावर ज्यावेळेस पोट पूर्णतः रिकामं होते, पूर्णतः रिकामं झाल्यावर ज्या आपल्या मेंदूमध्ये जे हंगर सेंटर आहे त्या ठिकाणी स्टिम्युलेशन होऊन, त्या ठिकाणी एक प्रकारची संवेदना होऊन आपल्याला भूक लागत असते. ही झाली ट्रू हंगर. एक फॉल्स हंगर काय की ज्यावेळेस आपण जेवण केलेलं आहे, आपलं पोट पूर्ण भरलेलं आहे, आपल्या पोटाचं डायजेशन सुरू आहे, मेटाबॉलिझम सुरू आहे, पूर्ण मेटाबॉलिझम झालेलं नाही आहे, पोटातलं पूर्ण अन्न पचलेलं नाही आहे, तरी सुद्धा भूक लागणे किंवा आपण वारंवार खाण्याचा अटेम्प्ट करतो, ही झाली फॉल्स हंगर. या फॉल्स हंगर मध्ये काय होते की आपले जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, कधी आपण डोळ्यांनी अन्न बघतो, आपण बाजारात जात असतो, आपल्याला कचोरी किंवा समोसा दिसतात तर आपल्या खाण्याची इच्छा होते. कुठे कुठे काही तळण सुरू असते, त्याचा जो स्मेल असतो त्याने सुद्धा आपल्याला खाण्याची इच्छा होते. कधी कधी आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि तो पेढा हातात घेतो किंवा काही हातात घेतो तर आपल्याला खाण्याची इच्छा होते. या गोष्टी ज्या असतात ह्या फॉल्स हंगर आहेत. म्हणजे भूक लागलेली नाही, पण त्या वस्तूच्या सहवासाने, स्पर्शाने किंवा त्याच्या स्मेलने किंवा त्याच्या आठवणीने सुद्धा आपण ज्यावेळेस खाण्याचा प्रयत्न करतो त्याला आपण फॉल्स हंगर म्हणतो. आणि ही जी फॉल्स हंगर आहे हीच आपल्या स्थूलतेसाठी, ओबेसिटीसाठी प्रचंड प्रमाणात कारणीभूत ठरू शकते. आता आयुर्वेदाचा विचार काय आहे? तर आयुर्वेदाचा विचार आपण जठराग्नीशी या फॉल्स हंगरसाठी किंवा ट्रू हंगरसाठी याच्याशी मिळता जुळता करू शकतो. आयुर्वेदाने जठराग्नीला कायाग्नी सुद्धा म्हटलेले आहे. तर आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार केला तर त्या ठिकाणी असणारा जो वात दोष आहे, जे वाताचा प्रकार आहे, समानवात, प्राणवात आणि अपानवात, या वाताच्या प्रकाराचा जठराग्नीशी, मेटाबॉलिझम होण्याशी फार जवळचा संबंध आहे. आता मेटाबॉलिझम आयुर्वेदानुसार नेमकं कसं होत असते? तर आयुर्वेदाने सार किट्ट विभाजन म्हणजे शरीरासाठी आवश्यक भाग हा शरीराच्या न्यूट्रिशन्स, मायक्रोन्यूट्रियन, कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 किंवा आणखी कुठले जे मिनरल्स असतील, म्हणजेच काय तर आवश्यक घटक हे शरीरासाठी लावून घेणे आणि अनावश्यक घटक म्हणजेच काय तर जे मलमूत्र आहे याचं विसर्जन व्यवस्थित होणे, हे सार किट्ट विभाजनातून आयुर्वेदाने याचा विचार मांडलेला आहे. तर आयुर्वेदाचा विचार केला तर तुमचं जठराग्नी व्यवस्थित असला, तुमचा कायाग्नी व्यवस्थित असला तर तुमच्या ठिकाणी ओबेसिटीचं प्रमाण हे कमी राहू शकते. आता या ओबेसिटीच्या प्रमाणामध्ये जे फॉल्स हंगर आहे याचा अर्वाचीन वैद्यकीयनुसार, ॲलोपॅथीनुसार किंवा आपल्या मॉडर्नच्या नुसार हा जो फॉल्स हंगर आहे हे आपण कशा प्रकारे टाळू शकतो? तर त्यांनी जे सांगितलेलं आहे त्यानुसार आपण आवश्यक तेवढे पाणी पिले पाहिजे. नंबर 2, आपण रेग्युलर एक्सरसाइज केली पाहिजे. नंबर 3, ज्या फ्रुट्समध्ये, ज्या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, वॉटरचं प्रमाण जास्त आहे, ती फळे आपण खाल्ली पाहिजे. नंबर 4, वारंवार आपण जेवण केलं नाही पाहिजे. आणि नंबर 5 जे आहे त्याचं असं म्हणणं आहे त्यांचं की तुम्ही एक्सरसाइज सोबत सोबत तुमच्या शरीरात जेवढं आवश्यक आहे तेवढंच अन्न तुम्ही खाल्लं पाहिजे. आणि तुमच्या ज्या पालेभाज्या आहेत किंवा काही आहेत ते फायबर रिच फूड तुम्ही घेणं आवश्यक आहे. या प्रकारचं विवेचन हे ॲलोपॅथीमध्ये आलेलं आहे. तर फॉल्स हंगर टाळण्यासाठी, फॉल्स हंगरला इग्नोर करण्यासाठी जर तुम्हाला ओबेसिटीमधून
तुमच्या मधला लठ्ठपणा जर कमी करायचा असेल तर तुम्ही फॉल्स हंगरकडे, जी खोटी भूक आहे, याच्याकडे दुर्लक्ष करा. या व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला व्यवस्थित वाटली, योग्य वाटली तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळींना सुद्धा या चॅनलबद्दल सांगा. धन्यवाद.